मुलीचा घटता जन्मदर लक्षात घेता शासनाकडून या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर स्त्री जन्माचे स्वागत करत कन्या रत्नाला जन्म दिलेल्या माता आणि तिच्या लेकीचा साडी चोळी आणि झबला टोपी देऊन खामगाव सामान्य रुग्णालयाकडून मोठ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून स्त्री जन्माचा टक्का वाढवण्याच्या हेतूने मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा आणि त्या मुलीचा साडी चोळी झबला टोपी आणि सकस आहाराचे वाण देण्याचा कार्यक्रम पार पडला। अशा मायलेकीचा दर आठवड्याला सन्मान होणार असून या उपक्रमाची सुरुवात परिचारिकांनी स्वयंस्फूर्तीने केली आहे। सामान्य रुग्णालय खामगाव येथे महिला संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे। तर एक स्त्री म्हणून मला याचा खूप आनंदही वाटतो आणि अभिमान पण वाटतो। आमच्या दवाखान्यात ज्या आज मुलीला जन्म दिला त्यांना साडी चोळी पहिला बुधवार तिसरा बुधवार आम्हाला सांगितलेला आहे, पण प्रत्येक बुधवारीच आम्ही देणार आहोत असा संकल्प केला। वैद्यकीय अधिकारी अधीक्षक साहेब तापरे सर वानखेडे सर सतत आमच्या सोबत असतात, प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतात आणि मुलगी जी आहे ती दोन्ही घरी प्रकाश देते। या कार्यक्रमात आम्ही एक साडी चोळी सकस आहाराचं वाण खारीक बदामचे लाडू तिळाचा लाडू आणि शेंगा वाटाण्याचे शेंगा गाजर बीट याचं वाण दिलेलं आहे, झबलं टोपलं आणि सर्व स्त्रियांना स्तनदा माता आहेत, प्रसूती पश्चात ज्या माता आहेत त्यांचं आणि त्यांचे बाळ सुदृढ व्हावं याच्यासाठी आम्ही हा संकल्प केला। दर बुधवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सामाजिक संस्थांकडून देखील पुढाकार घेतला जातोय। सामान्य रुग्णालयाकडून महिला प्रसूती कक्षात महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी महान स्त्रियांचे फोटो देखील लावण्यात आले आहे। या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे। विदर्भ न्यूज करिता वरिष्ठ प्रतिनिधी फारुख सर।